हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकणनेरी. कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ना मी तुम्हाला जी काही आपली चवई केळ आहे, आता पावसामध्ये खूप सारे असे डोंगर ठिकाणी वगैरे जिथे चढ आहे, जिथे बऱ्यापैकी कातळ भाग आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ह्या ना बघायला मिळतील. तर आत्ता ना एकीला फूल जे असतं म्हणजे केळफळ असतं, आमचे कोकासुद्धा म्हणतात त्याला. तर ते आले, ते मी तुम्हाला दाखवते. आणि एक कमेंट होती की तुम्ही जेव्हा मी ह्याचा व्लॉग टाकला होता आपल्या नुकतीच पावसातून आलेली आपली जी चवईची केळ होती, तर तेव्हा एकाने म्हणजे कोणतरी होतं त्याने टाकलं होतं की आम्हाला फूल पण दाखवा. तर आज मी तुम्हाला ते फूल दाखवणार आहे आणि नुकतंच आलेलं आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, जसं आपल्या बाकीची जी केळ असते म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे की 2 प्रकारच्या केळी असतात. आपण एक गावठी पण असते आणि एक बाजारी पण असते. सो गावठी केळीला जसं पोका येतो तसा हिला पण येतो. सो बाजारचीला पण जसा पोका येतो किंवा ते केळफूल येतं तसं त्या पद्धतीने हिला पण येतं. पण त्याचं जे केळ आहे त्याच्यामध्ये फक्त डिफरन्स आहे, ते तुम्हालासुद्धा माहिती आहे. ते चला तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहे ते केळफूल. हे बघा कसं असतं ते. आता नुकतंच पाकळ्यात ना एक एक अशा पडतात आणि जी आतली जी फुलं आहेत त्याच्यातूनही केळी वगैरे बाहेर पडतात. तर बघू शकता केवढं आहे ते. आपल्या ज्या गावठी केळी आहेत किंवा बाजारी केळी आहेत ना, त्यांचे जे त्यांचं जे केळफूळ असतं किंवा तुम्ही काय म्हणू शकता कोका असतो ना, तो बऱ्यापैकी एवढा काही मोठा नसतो. पण ह्या ना चवळी केळींचे खूप मोठे असतात. तर मी याला हात लावले ना, खूप हेवी आहे. आणि ह्याची जी काही फुलं वगैरे आहेत ती फुललेलीसुद्धा आहेत. आणि मेन म्हणजे यांची भाजीसुद्धा केली जाते. आता तसं बघायला गेलं तर ही रानटी आहे, रानटी केळ तुम्ही म्हणू शकता. तर तरी पण ह्याची भाजी केली जाते, पानांचासुद्धा वापर केला जातो. त्याच पद्धतीने ह्या फळाचासुद्धा वापर केला जातो. सो आता ना तुम्हाला कोकणात वगैरे तुम्ही आलात ना, तर तुम्हाला बघायला मिळतील. आता कसं पावसाळा आहे, सो ना सगळीकडे अशी तुम्हाला मोठमोठी ना केळीची झाडं बघायला मिळतील. आणि त्याला आलेली ही मस्तपैकी अशी केळफूल पण बघायला मिळेल तुम्हाला. आता हे ना जोपर्यंत ह्याचा एंड येत नाही ना, तोपर्यंत ही फुलत जातात. तोपर्यंत ही पानं फुलत जातात. हे बघा, तर अशा प्रकारे हे केळ असते बघा केवढे. सो खूप मोठं आहे. आणि ही बाजूला केळ पण आहे बघा, खूप मोठ्या मोठ्या केळी आहेत इकडे. खूप म्हणजे खूप मोठ्या मोठ्या केळी आहेत. आणि ह्या कशा ना तिथल्या तिथे वाढतात. आणि जेवढा जोरावरची केळ असेल ना, म्हणजे जेवढी चांगली, आता कसं सांगू, जसं मुद्दावरती कळतं हां. जर मुद्दा त्याचा एकदम दाट असेल किंवा असं एकदम जाड असेल ना, तर त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की ते जे येणारं जे फूल असतं किंवा फळ असतं ते तेवढ्याच जोराचं असतं, म्हणजेच बऱ्यापैकी मोठं येतं. तर आता ही पण बऱ्यापैकी आहे. सो हिचं केळपण पण तुम्ही बघू शकता केवढं मोठं आहे. सो याला काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा. सो आमच्याकडे ह्याला केळफूल पण म्हणतात आणि दुसरं म्हणजे कोका म्हणतात, केळीचा कोका म्हणून. सो हे बघा, अशा पद्धतीने हे बघा केवढं आहे बघा. इथून हे इथपर्यंत पूर्ण आलेलं आहे. आणि म्हणजे आधी लहान होत असेल ते, जसं जसं हे वाढत गेलं आहे ना, तसं जे फूल आहे ते मोठं होत गेलं. आणि अजून ह्याची पानं आहेत ना, ही सगळी अशी गळून पडणार, खाली पडलेच सुद्धा. तर ह्यांची भाजीसुद्धा केली जाते. तर तुम्ही बघू शकता की बघा कशी आली आहे एकदम. बघा, सो हे पावसामुळे वरचं कुसलं आहे पावसामुळे. सो ह्या पावसामुळे पूर्ण वरचं कुसल्यात. बाकी हा अजून खूप सारा फुलायचा बाकी आहे हा कोका. हे बघा कसं आहे. सो तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि हे पूर्ण इकडे सगळं जंगल आहे आणि आत्ताच ना पाऊस थोडा थांबलेला आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे म्हणून मी आले तुम्हाला दाखवायला. आणि तुम्हाला केळ पण दाखवते, केवढ्या मोठमोठ्या असतात बघा. ह्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. पानं तुम्ही बघू शकता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवढा चांगला बुंदा असेल किंवा जेवढी ज्या तेजीने ते फुलते ना, त्याप्रमाणे त्याचं फूल वगैरे बाहेर पडतं. तर ही बघू शकता कशी आहे. आणि जशा आपल्या गावठी असतात त्या कशा उंच वाढतात, ह्या उंच वाढत नाही, तिथल्या तिथे फक्त पसरतात. तर आता पावसामध्ये ना आमच्याकडे रानामध्ये तुम्हाला ही जास्तीत जास्त बघायला मिळतील. बघू शकता केवढे आहे बघा. आता एक नुकतंच पानसुद्धा येते त्याला. सो खूप मोठमोठे आहेत. तिकडे ह्या साईडला पण आहेत. सो अशा प्रकारे ना सगळ्या मोठमोठ्या अशा केळी तुम्हाला बघायला मिळतील. आणि जिथे डोंगर भाग आहे, जिथे मातीचा थोडा भाग आहे, तिथे खडकं आहे ना, त्या ठिकाणी खूप म्हणजे खूप बघायला मिळतील. आणि आता ज्या काही लवकर लागल्या त्या आधी पण पसवल्यासुद्धा आहेत. म्हणजे पसवणं म्हणजे काय, तर त्यातून जे फूल येतं म्हणजे केळफूल जे म्हणतो ना आपण, ते जे बाहेर येतं म्हणजे थोडक्यात केळी पसवणे वगैरे असं काहीतरी आहे. असं म्हणतात, केळ वगैरे पसवते वगैरे. तर बघा पानं बघा केवढी आहेत, लांबलचक पानं आहेत. सो आपल्या केळींची जशी पानं असतात ना, तशीच ही पण पानं असतात. सो ही पण पानं वापरली जातात आपल्याकडे. जसं घरी पूजा असेल किंवा अन्य काही ज्याच्या पानावरती जेवलंसुद्धा जातं. केळीच्या पानावरती जसं जेवतात तसे या चवळीच्या पानांवरती सुद्धा जेवलं जातं. तर तुम्ही ह्याचा ना हे बघू शकता, दांडा बघा केवढा आहे. एकदम नुकतीच छान अशी आलेली आहे जमिनीतून बाहेर. आणि ह्यांचे जे कांदे असतात ना, ते आतमध्येच असतात. त्याच्यामुळे ह्यांना काय जास्ती काय करावं नाही लागत.
सो जसं मग पाऊस संपल्यानंतर तिथेच मग सुकून जातात आणि जो काही आतला जो कांदा आहे तो परत मग पावसामध्ये वरती येतात. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या केळी तुम्हाला बघायला मिळतील. ह्या साईडला पण आहे, दाखवते थांबा. सो बघा जंगल बघा किती आहे बघा. ही पण केवढी मोठी आहे बघा, खूप मोठे. ह्यांना ना अजून आलेले नाही आहेत, हिला पण अजून आलेले नाही. ह्या आता नुकत्याच वरती आलेत त्याच्यामुळे ह्यांना अजून आलेले नाही आहेत. सो ह्यांनासुद्धा येतील. सो तुम्हाला मी आज केळ पण दाखवली आहे आणि तिला जे येणारं जे फूल आहे म्हणजे आमच्याकडे कोका बोलतात त्याला, तुम्ही केळ फूल पण म्हणू शकता. त्याची भाजी केली जाते त्याच्यापासून. आणि मेन म्हणजे ना, जसं आतमध्ये एक भाग असतो त्या फुलांमध्ये कडकपणा, एक कडक असते एक भाग, तो काढून टाकावा लागतो. जर तुम्ही तो घेतलात तर ते खाताना वगैरे तुमच्या भाजीमध्ये येऊ शकतं. तर ते आहे ना, ते आपल्याला काढावं लागतं. ह्याच्यामध्ये पण आतमध्ये एक असतं. आणि आपले जे गावठी वगैरे ज्या काही केळी आहेत त्यांना त्याला कोका वगैरे येतो. तर त्याचे पण तुम्हाला आतला जो कडकपणा एक भाग असतो ना फुलांमधला, तो काढावा लागतो. तर अशा पद्धतीने ह्या मस्तपैकी हिरव्या अशा गार मस्त पावसामध्ये भिजलेल्या केळी आहेत बघा. सो मी फास्ट का बोलते, कारण की पाऊस कधी पण येईल. आणि आता तुम्हाला माहिती आहे, आता एवढी तुम्हाला इथे झाडी दिसते तर मच्छर तर असणारच. तर हे बघा कुड्याचं पण झाड आहे इथे आणि मस्तपैकी केळी पण आहे. सो चला परत एकदा तुम्हाला दाखवते जो काही कोका आहे केळीचा तो. तर इथे बघू शकता केवढा आहे बघा कोका मोठा. सो आत्ता सगळ्यांना हळूहळू येत जाईल, जशा जून होत जातील केळी तशा. तर हा बघा मस्तपैकी कोका, म्हणजे थोडक्यात केळफूल म्हणू शकता तुम्ही. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला बाय बाय.